हॅलो फ्रेंड्स, प्रमोटर्स 28 प्रस्तुत आणि पोबारा ब्रँड सहप्रस्तुत वन डे विथ सेलिब्रिटीच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या भागात मी स्नेहा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत एका गायकाला आणि तो एक उत्तम अभिनेतासुद्धा आहे. त्यांच्या गायनाबाबत सांगायचं झालं तर पद्मश्री सुरेश वाडकरजी, पंडित हृदयनाथ मंगेशकरजी यांसारखे दिग्गज गुरू त्यांना लाभले. आणि अभिनयाबाबत सांगायचं झालं तर त्यांना वामन केंद्रे, प्रभाकर पणशीकर आणि अविनाश नारकर यांसारखे ज्येष्ठ गुरु लाभले. तसेच त्यांच्या अभिनयाची सुरुवात प्रेषित या नाटकापासून झाली. त्याप्रमाणेच कट्याळ काळजात घुसली, संत गोरा कुंभार यांसारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी कामं केली. त्याचप्रमाणे कुंकू टिकली, टॅटू, स्वामिनी, उंच माझा झोका अशा विविध मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. त्याचप्रमाणे बाजीराव मस्तानी आणि पांघरुण या सिनेमामध्ये सुद्धा मुख्य भूमिका बजावली. आता तुमच्या लक्षात आलं असेलच मी कोणाबाबत बोलते. होय, मी बोलते ममता मावशींबाबत. चला तर मग बघूया कोण आहेत या ममता मावशी. तर मित्रांनो, तुम्ही उत्सुक असालत की ह्या ममता मावशी कोण, तर मी तुमची उत्सुकता ताणत नाही. तर ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून प्रसिद्ध अभिनेता आणि गायक श्री अमोल बावडेकर. नमस्कार. नमस्कार अमोल दादा, आपल्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, आपण आज आलो आहोत अमोलदादाच्या मुंबईच्या या घरात. अतिशय सुंदर असं घर आहे त्यांचं. तर आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या कार्यक्रमाला. मी पहिला प्रश्न त्यांना विचारते. अमोलदादा, मला एक सांगा की तुमच्या दिवसाची सुरुवात नेमकी कशी होते? सकाळी माझा पहिला रियाज असतो गाण्याचा. ओके. मी सुरेश वाडकरांचा शिष्य आहे, त्यामुळे पहिल्यांदी माझी सुरुवातच झाली होती गाण्यामुळे या इंडस्ट्रीत. हो. ते गाणं माझं अजूनही चालू आहे, त्यामुळे सकाळचा रोजचा माझा रियाज असतो पहिला. आणि त्यानंतर मग जिम आणि मग बाकीची कामं, काही शूट असेल तर किंवा जे काही असेल ते त्याप्रमाणे मी निघतो. पण सुरुवात मात्र सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून पहिला रियाज असतो माझा. सुंदर असा तानपुरा इथे सुरू आहे, मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत. आणि अशातच आपण अमोलदादांना विनंती करणार आहोत की त्यांनी आम्हाला थोडासा रियाज त्यांचा दाखवावा.
कारण पुरा तुम सरगी सजन आयो रे अलवेला सजन आयो रे अलवेला सजन आयो मोरा मन की सुख पाय रे अलवेला सजन
रे ग म रे नि सा रे ग म रे ग म नि ग रे सा नि सा नि ग नि ग म रे ग म प ग रे ग रे नि ग सा नि ग नि ग रे ग म प रे सा रे ग रे सजना अलबेला 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 सजना तर मित्रांनो, तुम्ही जे आता ऐकलत ते होतं राग अहिरभैरवामधील सुंदर असा रियाज अमोलदादाकडून. तर आता आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो, मी आल्यापासून बघते इथे ठिकठिकाणी तुम्हाला सुंदर पेंटिंग्स आणि अशा अनेक विविध गोष्टी दिसतील. तर हे याचं कारण आहे ते म्हणजे अमोलदादा. कारण ते अभिनेता, गायक यासोबत एक उत्कृष्ट इंटिरियर डिझायनर आहेत. तर आपण या पैलूबाबत त्यांच्याकडनं थोडंसं जाणून घेऊया. इंटिरियरचं किंवा डिझायनिंग हा पार्ट मी माझ्या वडिलांकडनं शिकलो पहिल्यांदा. नंतर जे स्कूल ऑफ आर्टने पासआउट झालो, पण पहिलं जे बाळकडू म्हणतो वडिलांकडनं. रादर माझ्या सगळ्याच गोष्टी मी वडिलांकडनं घेतल्यात, गाण्यासकट, अभिनयासकट वगैरे. पण ते स्वतः एक आर्टिस्ट होते, कमर्शियल आर्टिस्ट होते, पण ते सेट डिझायनिंग देखील करायचे. तर 87-88ला आम्ही पहिल्यांदा जेव्हा घर केलं होतं त्यावेळेला खूप अनयुज्युअल गोष्टी आमच्या घरात होत्या. म्हणजे अशाच नॉर्मल घरामध्ये आमच्या घरात जिना दिसायचा, पण तो ड्युप्लेक्स नव्हता, तो नुसताच सजेस्टिव्ह जिना होता. किंबहुना त्या वेळेला दोरीनी ओढायचे पडदे, म्हणजे 88ला मला नाही वाटत की रेडीमेड दोरीनी ओढायचे पडदे आले असतील, पण नाटकाचे पडदे असायचे पुली लावून वगैरे, तसे पडदे आमच्या घरात होते. सो आमचं घर बघायला त्यावेळेला लोक यायचे. इवन डोअर बेल जी होती ती दोरी होती बाहेर, ती ओढल्यानंतर घंटा वाजायची. सो अशा काही गोष्टी होत्या. तर ते घर बघायला यायचं तेव्हापासून मला अरे हे खूप छान आहे, या अशा काही इनोव्हेटिव्ह आयडिया करायला पाहिजेत हे डोक्यात ठेवून मी सतत काही ना काहीतरी, जिथे कुठे मित्रांकडे किंवा कुठेही डिझायनिंग करतो तर मार्केटमध्ये दिसणार नाही अशा गोष्टी आपल्याकडे पाहिजेत असं डोक्यात ठेवूनच मी इंटिरियर करतो. आणि म्हणूनच हे घर इतकं युनिक आणि सुंदर आहे. तर आपण निघूया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, फिटनेसला सुद्धा अमोलदादा तितकंच महत्त्व देतो. म्हणून सकाळच्या रुटीनमध्ये आम्ही आलो आहोत त्यांच्या जिम सेक्शनमध्ये. चला तर मग आपण जाणून घेऊया ते त्यांच्या फिटनेससाठी काय काय करतात. एवढ्या बिझी शेड्यूलमधून पण फिटनेससाठी तू एवढा वेळ काढतोस अमोलदादा. तू प्रेक्षकांना काय सांगशील त्याच्याबाबत? फिटनेस खूप जरुरी आहे,
कारण तुम्ही जर इनर तुमचं सोल सकट तुम्हाला जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर रोज काही ना काहीतरी तुम्हाला आयदर योगा किंवा जिम किंवा रनिंग, सायकलिंग, स्विमिंग कुठली तरी एक्सरसाइज मस्ट आहे. कारण त्यांनी तुम्ही फ्रेश पण राहता, तुम्हाला एनर्जी बिल्टअप होते, बूस्टअप होते आणि तुम्ही दिवसभर कितीही तास शूटिंग असो किंवा तुमचं अन्य काही काम असो तुम्ही ते करण्यासाठी सक्षम राहू शकता. अदरवाईज ओव्हर ऑफ द पिरियड तुम्ही इतके थकून जाल की तुम्हाला काहीच जमणार नाही. सो कुठच्याही वयापर्यंत तुम्हाला जर सस्टेन व्हायचं असेल तर तुम्हाला काही ना काहीतरी एक रेग्युलर व्यायाम ठेवायलाच पाहिजे. नक्कीच, खरंच. आणि आता हीच एनर्जी घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघूया. अमोलदादांच्या घरात अजूनही 2 सदस्य आहेत. आपण त्यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया. ह्या माझ्या लेकी आहेत 2. म्हणजे ॲक्च्युली ती आई आहे चेरी आणि ही चिया. ह्या दोघी घरात आल्यावर माझं स्ट्रेस बस्टर आहेत. म्हणजे किती तुम्ही थकून वगैरे आला तरी कंपल्शन असतं की यांच्याबरोबर थोडं तरी खेळायचं, नाही तर त्या रुसून बसतात. पण त्यामुळे दिवसभराचा थकवा किंवा कामाचं टेन्शन वगैरे हे सगळं निघून जातं. त्यामुळे माझ्या पोरी खूप लाडक्या आहेत. खरंच खूपच सुंदर आहेत चेरी आणि चिया. तर असा छान वर्कआउट कंप्लीट झालेला आहे. मग आता तुझा पुढचा प्रवास कोणता असणार आहे? आता शूटला जायचं आहे आपण. हो, चला तर मग आपण जाऊया शूटला. तर आता आपण निघालो आहोत अमोलदादासोबत मालिकेच्या शूटिंग सेटवर. तर आपण त्याच्याकडनंच जाणून घेऊया कोणत्या सेटवर नक्की नेतोय तो आपल्याला. आत्ता सध्या माझी सोनी मराठी वाहिनीवर प्रतिशोध झुंज अस्तित्वाची अशी मालिका चालू आहे आणि त्यामध्ये तृतीयपंथी आईची भूमिका मी करतो आहे. आई आणि मुलीची गोष्ट आहे, पण यातली आई ही स्त्री नसून तृतीयपंथी आहे. तर आपण त्या सेटवर चाललो आहोत. खूप वेगळी स्टोरी आहे, खूप वेगळी मालिका आहे. लोकांचा प्रतिसादही आत्तापर्यंत भरभरून आहे आणि तृतीयपंथी भूमिका करत असल्यामुळे मला त्याचं कौतुकही लोकांकडनं खूप मिळतं आहे. एक छोटासा क्वेश्चन त्याला विचारूया की आम्हाला सांग अमोलदादा, घरापासून सेटपर्यंतचा तुझा प्रवास कसा असतो? तू काय काय करतोस? मी फक्त ड्रायव्हिंग करतो, कारण 1 तासभर लागतो माझ्या घरून निघून सेटवर पोचायला. आणि माझी गाडी बेसिकली माझी गाडी मला कोणाला द्यायला आवडत नाही. त्यामुळे फार पूर्वी मी ड्रायव्हर वगैरे ठेवून पाहिलं, पण मला ते कासावीस होत राहतो मी काय, कारण माझी गाडी मलाच चालवायला आवडते आणि मुळात मला गाड्यांचा शौक आहे, ड्रायव्हिंगचा शौक आहे. मागे एक मुलाखत अशी पण झाली होती की ही माझी 38वी गाडी आहे. अरे बापरे. तर त्यामुळे मी शक्यतो नाही, मी नाहीच कोणाला हात लावायला देत माझी गाडी. तो नेहमीच जसं त्यांनी सांगितलं की त्याला स्वतः गाडी चालवायला आवडते आणि आम्ही अनुभवतोय पण की तू खूप छान ड्रायव्हिंग करतोय. तर मला सांग अमोलदादा की जाता जाता, आता मी हे काय वेगळं विचारायला नको, पण सेटवर जाता जाता कधी तू गाणी ऐकतोस का? कोणत्या प्रकारची गाणी तुला ऐकायला आवडतात? मला सगळ्या प्रकारची गाणी ऐकायला आवडतात. मग ते आत्ताची मॉडर्न गाणी असो किंवा गझल्स असो, क्लासिकल सेमी क्लासिकल नाट्यगीत असो,
सतत काही ना काहीतरी सूर कानावर पडलेले मला आवडत असतात. आणि अगदीच जर आजकाल पार्टी वाली गाणी असतात काही, तर तशी गाणी असतील तर मी माझा टेप म्यूट करून मी स्वतः गातो. बरोबर. जी आठवतील ती गाणी, मग ती लता दीदींची असू दे, किशोर कुमारांची असू दे, किंवा आमच्या गुरुजी सुरेश वाडकरांची असू दे, कुठली हरिहरन साहेबांच्या गझल्स, गुलाम अली साहेबांच्या गझल्स, मला जसं रँडमली जी गाणी आठवतील ती मी गात गात माझं स्वतःचं मनोरंजन करत जात असतो. खरंच ड्रायव्हिंग पण उत्तम आणि त्याला स्वतः गाडी चालवायला आवडते. तर मला असं विचारायला आवडेल अमोलदादा, की एखाद्या हॉलिडे डेस्टिनेशनला जर जायचं असेल गाडी घेऊन लांबच्या प्रवासाला, तर ते ठिकाण कोणतं असेल आणि का जावं असं वाटेल तुला तिकडे? मला डेस्टिनेशन्सपेक्षा ड्रायव्हिंगचा जास्त शौक असल्याने मी शक्यतो वेगवेगळी ठिकाणं निवडत असतो. मी कार घेऊन दिल्लीला जाऊन आलो आहे, मी कार घेऊन भोपाळ, नंतर अजमेर, किशनगड इथे जाऊन आलो आहे. आणि आत्ताच रिसेंटली मी 4 दिवसापूर्वी स्टॅच्यू ऑफ युनिटी पण बघायला जाऊन आलो होतो. ते मी कार घेऊन गेलो होतो. हां, म्हणजे मला डेस्टिनेशन्स वेगवेगळे आवडतात, पण बाय रोड. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या डेस्टिनेशनला जायचं जसं आता त्यांनी सांगितलं, पण ते स्वतः ड्रायव्हिंग करून. गंमत सांगायची म्हटलं तर अभ्यासात कधी जॉग्रफीकडे फार लक्ष दिलं नाही, पण माझं मॅपिंग चांगलं आहे. म्हणजे एकदा एका रस्त्यावरनं मी गेलो, मग ते कुठेही असो, मी त्या रस्त्यावरनं ड्राईव्ह केलं तर मला ते रस्ते कायमचे लक्षात राहतात. म्हणजे आजही मला जर कोणी चल आत्ता अजमेरला जाऊया किंवा किशनगडला जाऊया असं सांगितलं, तर मी विदाऊट गुगल तुम्हाला घेऊन जाऊ शकतो, इतकं डोक्यात माझ्या बसतं. म्हणजे तेव्हा शाळेत जर मी नीट अभ्यास केला असता तर कदाचित जॉग्रफीत नक्कीच चांगले मार्क मिळाले असते, पण मी लक्ष दिलं नाही तेव्हा. मित्रांनो, आता आपण आलो आहोत प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेच्या सेटवर. ही स्त्री गणात्राचाळ कमिटी. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मेकअप रूममध्ये. तर बघूया आपल्या ममता मावशी कशा तयार होतात ते, म्हणजेच आपल्या अमोलदादांचा मेकअप. अमोलदादा, तुम्हाला ही आगळीवेगळी भूमिका का स्वीकारावीशी वाटली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय असतं, प्रत्येक कलाकाराला सतत काहीतरी
वेगळंच काहीतरी आपल्याला जे येत नाही ते करून पाहावं असं सगळ्यांना वाटत असतं. मलाही तसंच वाटत होतं. पण इतकी वेगळी भूमिका अचानक माझ्या वाट्याला येईल असं मला नव्हतं वाटलं. मी आत्तापर्यंत विलन केले आहेत, तसेच संत तुकाराम आणि बाळाप्पा, गोरा कुंभार असेही केले आहेत. राधाई बावरीमधला सायको विलन किंवा उंच माझा झोकामधला लंपट माणूस, तू अशी जवळी राहमधला काका, हे सगळं एका साईडला विलन केल्यानंतर, संत भूमिका केल्यानंतर मग मला असं वाटायला काहीतरी वेगळं करावं. मग मी नारद केला, मग ऐतिहासिक भूमिका केल्या, मग त्यात मी म्हटलं तसं पेशवे केले, किंवा काशीबाई बाजीराव बल्लाळ हिंदी मालिकेमध्ये मी काशीबाईचे वडील झालो, जो की पेशव्यांचे मोठे धनिक व्यापारी होते, जे फायनान्सर होते असं म्हणायला हरकत नाही. तर अशा वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या माझं भाग्य आहे. आणि सतत माझ्या मनात हे होतंच की काहीतरी वेगळं करावं. पण ज्या वेळेला ह्या भूमिकेसाठी फोन आला तेव्हा मला विश्वास बसला नाही, कारण ह्याच्या आधी जस्ट मी पांघरुणसारख्या चित्रपटामध्ये एक सोज्वळ कीर्तनकार, तोही मिडल एज्ड असा केल्यानंतर या भूमिकेशी सुतराम संबंध नाही आहे त्या आधीच्या भूमिकाचा. जनरली आपल्याकडे ना एखादा जॉनर लोकांना आवडला की त्याच जॉनरसाठी बोलवलं जातं, की हा कॉमेडी छान करतो, याला कॉमेडीसाठी बोलवा, हा अमुक अमुक छान करतो, ऐतिहासिक छान करतो, ऐतिहासिकसाठी बोलवा. पण इथे मात्र अचानकपणे मला या भूमिकेसाठी विचारल्यानंतर मलाही असं झालं की का विचारलं असेल मला. आणि मग थोडा मी वेळ मागून गेला की थांबा मी तुम्हाला कळवतो, कारण अचानक एवढा समोर आल्यावर मी काही रिॲक्टच करू शकलो नाही त्याला. मग थोडा विचार केल्यावर असं वाटलं की आपण हेच तर शोधत असतो, आजपर्यंत हेच शोधत आलो आहे की सतत काहीतरी वैविध्य करत राहावं, जेणेकरून आपल्याला कळू शकेल की आपण काय काय करू शकतो. लोकांना दाखवायसाठी नाही, आपल्याला कळलं पाहिजे एक कलाकार म्हणून की आपण करू शकतो, नाही करू शकत, कितपत आपली योग्यता होईल किंवा होण्याची शक्यता आहे, किंवा आपण कुठपर्यंत पोचू शकतो. जसं आपण शिक्षण घेत राहतो तसं सतत शिकायला मला आवडतंच. सो मला नाही आठवलं की याआधी मी असा रोल केला आहे, मग तो बघायलाच पाहिजे करून. आणि म्हणून मग मी लगेच कॉल बॅक केला आणि सांगितलं की हो मला करायची इच्छा आहे आणि मी करतो आहे हा रोल. स्टील मला असं म्हणजे डोक्यात एक असं होतं की हां आपण ॲक्टिंग करू, जरा काहीतरी विचार करायला लागेल, अभ्यास करायला लागेल, पण ॲक्टिंग करू. पण ज्या वेळेला पूर्ण तयार होऊन स्त्री वेशात आल्यानंतर ते मला जाणवलं की खूप तारेवरची कसरत आहे. कारण स्त्री भूमिका ही पूर्णपणे स्त्री असते, पुरुष भूमिका पूर्ण पुरुष असतो. तृतीयपंथी या दोन्हीचं मिश्रण आहे आणि त्यात तुम्हाला इतका बॅलन्स महत्त्वाचा आहे की आयदर तुम्ही कुठल्याही एका साईडला या किंवा त्या साईडला झुकू शकता. सो ते न होता तुम्हाला तो बॅलन्स करत राहायचा आहे. ही तारेवरची कसरत आहे आणि प्रत्येक शूटच्या वेळेला मी हे रोज डोक्यात आणतो की हां मला जास्त मेलिश किंवा जास्त फिमेलिश असं नाही, आपल्याला तृतीयपंथी आणि ते सुद्धा एक सोज्वळ चांगल्या मनाचा सहृदयी तृतीयपंथी आहे. तर त्याच्यात कुठेही वल्गरिटी येऊ नये, वाईट दिसू नये, कुठच्या एका साईडला आपलं माप झुकतं वाटू नये, मग ते स्त्री साईडला असो किंवा पुरुष साईडला असो. तर हे सगळं भान ठेवून रोज चालायचं आणि ह्यासाठी मला ही भूमिका करायला खूप आवडते. आणि कौतुकाची बाब ही आहे की रसिक श्रोत्यांना मी मनापासून धन्यवाद देईन, कारण आत्तापर्यंत मी जेवढे माझे फोटोज अपलोड केले सोशल मीडियाला किंवा व्हिडिओज शेअर केले, प्रोमोट शेअर केले, शेकडोनी लोकांनी मला प्रतिसाद दिला आहे. आणि तुम्ही जर माझ्या सोशल हँडलवर बघाल तर प्रत्येक माणसाने कौतुकच केलं आहे, कुठेही निगेटिव्ह कॉमेंट्स नाही आहे कोणाच्या. त्यामुळे लोकांचं हे प्रेम बघून जास्त भरून आलं की एक कलाकार म्हणून माझ्यावर किंवा त्या भूमिकेवर जी मी आत्ता करतो आहे लोक इतकं मनापासून प्रतिसाद देत आहेत ना की असं असूच शकतं की 100 कॉमेंट्समध्ये एखादी निगेटिव्ह कॉमेंट्स असूच शकते जी की येतेच कोणा. पण सुदैवाने देवाच्या दयेने आणि रसिक श्रोत्यांच्या मेहरबानीने अशी एकही चुकीची कॉमेंट आत्तापर्यंत आलेली नाही.
सो मी सगळ्या रसिकांना मनापासून ह्यासाठी धन्यवाद देईन की एखादा नवीन प्रयोग करताना ना आपल्या मुलाला, आपला मुलगा जर नवीन एखादं काही प्रयोग करत असेल तर त्याला पाठिंबा देणं जरुरी असतं, नाही तर तो तिथे घाबरून जातो, बिथरून जातो. तर ते न करता जे एक सक्षम आई वडील आपल्या मुलाला सपोर्ट करतात, तसा कलाकार म्हणून मला रसिक सपोर्ट करत आहेत. त्यामुळे मी असं म्हणेन की खरंच माझे मायबाप आहेत, रसिक मायबाप माझ्यासाठी खूप आहेत आणि त्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे, यासाठी त्यांचे खूप धन्यवाद. आणि अशीच पावती हे रसिक लोक आपल्याला वेळोवेळी देतच असतात. मित्रांनो, ह्या तयार झाल्या आपल्या ममता मावशी, शूटिंगसाठी एकदम रेडी. नमस्कार. खरंच अमोल दादा, काय बोलावं सुचत नाही आहे. खूप सुंदर. मला सांगा की मेकअपला साधारण किती वेळ लागतो आणि काय प्रोसेस असते? कमीत कमी 1 तास तर लागतोच. प्रोसेस म्हणजे आता तुम्ही मगाचपासून बघताय की पहिल्यांदा मेकअप झाला, बेस झाला, पण मला हे खास सांगावंसं वाटेल की दरवेळेला पुरुष बायकांना किती तयारीला वेळ लागतो ते मी आता स्वतः मेकअप करताना कळतं. कारण इतकं सगळं काय काय असतं की तुम्हाला बेस लावल्यानंतर तुम्हाला आयब्रोजकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यानंतर आय शॅडोज, लायनर, लिपस्टिक, इतके नाना असंख्य प्रकार आहेत तयार व्हायला. तो वेळ नाही, कसा काय नाही लागणार, एवढं सगळं करायला वेळ लागतोच. मला स्वतःला 1 तास जातो. शिवाय साडी नेसणं, त्यानंतर साडी नेसून नुसती चालत नाही, त्याच्यातली तुमची लकब उभं राहणं, चालणं, ती सावरणं, हे सगळंच आहे त्यात. त्यामुळे खूप कठीण प्रकार आहेत. सर्व नारी जातीनं माझ्यातर्फे म्हणजे फार नमस्कार आहेत की एवढं सगळं ते रोजच्या रोज करत असतात, जे आम्हाला फक्त शूटिंगपुरतं करायला लागूनसुद्धा थकतो आहे मी. तर सलाम नारी जातीला. नक्कीच खूपच सुंदर दिसत आहेत आणि तुम्हालाही ममता मावशी कशा वाटल्या तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा. असा एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही साकारत असलेली ममता मावशी आणि खऱ्या आयुष्यातला अमोल बावडेकर या दोघांमध्ये काय साम्य आहे? मला असं वाटतं या दोघांमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे अमोल बावडेकर म्हणजे मी, आणि जे कॅरेक्टर मी करतो आहे ममता, दिशाची आई, यांच्यामध्ये या दोघांच्या स्वभावामध्ये माणसाचं प्रेम म्हणजे माणूस जोडण्याचं जे हे आहे, माणसांवर प्रेम करतात. खूप सारा जनसंचय पाहिजे आपल्याकडे, खूप आपले लोक जमवायचे, ही एकच गोष्ट कॉमन आहे. बाकी काही कॉमन आहे असं मला वाटत नाही. कारण ती खूप अशी गरीब आणि काय म्हणतो त्याला, तिचा एक काहीतरी पास्ट आहे, भूतकाळ आहे, त्यामुळे ती लोकांना घाबरते आहे. मला काही लोकांना घाबरायची गरज नाही आहे, कारण असा काही भीषण पास नाही. उलट मी तर नेहमी सांगतो मी ब्लेस्ड आहे. मला ज्या क्षेत्रात मी जायचा प्रयत्न केला तिथे भरभरून अप्रतिम गुरु मिळाले. पहिले यश मी म्हणणारच नाही, कारण यश आपण मानण्यावर आहे की मला यश मिळालं म्हणजे मी कुठपर्यंत पोचल्यावर मी यश समजायचं. मला असं वाटतं की मला एखादी गोष्ट शिकायला मिळाली की माझं यश आहे. मला सुरेश वाडकरांसारख्या गुरुकडनं गाणं शिकायला मिळालं, हृदयात मंगेशकरांनी मला गाणं शिकवलं, यशवंत देवानी गाणं शिकवलं, रत्नाकर पै म्हणा किंवा केदार बोडस यांच्यासारख्या 24 तास संगीतात राहणाऱ्या लोकांनी मला आपलेपणाने गाणं शिकवलं. हे माझं यश आहे.
आणि तसंच अभिनय क्षेत्रात मी आल्यानंतर ती सुद्धा तेवढीच मोठी नावं आहेत. म्हणजे पंत पणशीकर, प्रभाकर पणशीकर, वामन केंद्रे, अविनाश नारकर, नंतर आपले प्रमोद दादा पवार, विक्रम गोखले. आणि ह्या लोकांनी जे जे लोक सानिध्यात आले ते सतत मला काही ना काहीतरी शिकवत होते प्रेमाने, आणि मला इच्छा होती शिकायची. त्यामुळे मला असं वाटतं की हेच तुम्हाला जे पाहिजे असतं ते तुम्हाला मिळालं म्हणजे तुम्हाला यश मिळाल्यासारखं आहे. सो मला असं वाटतं की मला इतक्या मोठ्या मोठ्या आणि ग्रेट लोकांचं सानिध्य मिळालं हे माझं यश आहे, आणि ते मला नक्कीच मिळालं आहे. खरंच हे यश असंच टिकून राहो ही आमची ईश्वराचरणी प्रार्थना. मित्रांनो, आता आपण करणार आहोत प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेची सेट सफर अमोल दादासोबत. चला तर मग या. ही आमची गणात्रा चाळ. हो, इथून आमचा सेट सुरू होतो. या. इथे माझं घर आहे, इथे माझ्या भावाचं मंगेशचं घर आहे. इथे मंगेशचं घर, तुम्हाला तोही भाग दाखवते नंतर मी. सो हे आमचं घर आहे, म्हणजे ममताचं आणि दिशाचं. आणि दिशा केटरिंग सर्व्हिस या नावाने आम्ही इथे केटरिंग सर्व्हिस चालवतो. या. ही एक खोली आहे जिथे आमच्या चाळीतली पोरं कधी कॅरम कधी पत्ते हे सगळं खेळत बसतात. देवीची मूर्ती पण आहे आमची. आमच्या केटरिंग सर्व्हिसचा बोर्ड आहे इथे, दिशा केटरिंग सर्व्हिस. लग्न मुंज पार्टी सगळ्या ऑर्डर आमच्याकडे होतात. या. आणि हे आहे आमचं घर. हा हॉल आहे, आणि इथेच मी नेहमी डबे वगैरे भरते. कुठच्या ऑर्डरचे डबे वगैरे असतील ते आम्ही इथनं भरतो. माझी आणि दिशाची बेडरूम तुम्हाला दाखवते. या. सो माझी मुलगी आणि मी, आम्ही दोघीच राहतो या घरात. दिशाला आवडावं म्हणून हे सगळं इंटिरियर मी तसं केलं आहे. आता मी तुम्हाला आमच्या घरातला सर्वात महत्त्वाचा भाग दाखवतो. ज्या गोष्टीवर आमची केटरिंग सर्व्हिस चालू आहे ते आमचं किचन. या. एक मिनिट हा बाई. या. हे आमचं किचन आहे. सगळ्या ऑर्डर्स आम्ही इथनंच प्रिपेअर करतो. आवडलं? खूप छान मोठं आणि नीटनेटकं किचन आहे आमचं. आता थोडंसं किचन म्हटलं ना की थोडा पसारा असायचाच नाही का. आता हे बायकांनाच कळू शकतं बाई. थोड्या भाज्या इथे तिथे पडल्या आहेत, कापलं आहे, थोडं पाणी वगैरे ठेवलं आहे, ते सगळं चालतं. आता इथे दूध उकळत ठेवलं आहे आम्ही, बघा गरम करत ठेवलं आहे ते. त्यामुळे सगळ्यांच्या घरात असतो तेवढाच पसारा आहे, पण तरी नीटनेटकं ठेवायचा प्रयत्न केला आहे मी. आणि ज्याच्यामुळे ना आमचं मन शांत राहतं, आणि ज्याच्यामुळे ज्याच्या आशीर्वादामुळे हे सगळं चाललं आहे तो माझा बाप्पा. तर मित्रांनो,
आता आपण भेट घेणार आहोत ममता मावशीच्या सहकलाकारांची. मालिकेमध्ये रंगा नावाचं पात्र साकारत आहेत रोहित जाधव. बरोबर. तसेच जी मुलगी आहे ममता मावशींची ती म्हणजे दिशा. तिचं खरं नाव पायल मेमाणे. आणि ह्या आपल्या ममता मावशी म्हणजेच अमोल बावडेकर. आपली ओळख झालीच. तर आता मला सांगा तुम्ही दोघं की ऑनस्क्रीन तर आम्ही तुमची केमिस्ट्री बघतोच, खूप तुम्ही मजा मस्ती आणि खूप छान वागता खेळीमेळीने, पण ऑफस्क्रीनसुद्धा तुम्ही तसेच वागता का एकमेकांशी? ममता मावशीबद्दल तुम्ही काय सांगाल? मी ममता मावशीबद्दल तर सांगेनच, आधी मी अमोलदादाबद्दल सांगतो. त्या गेटवर जेव्हा अमोलदादा येतो तेव्हा तिथून गुड मॉर्निंग असा आवाज येतो की गुड मॉर्निंग रोहित, तर गुड मॉर्निंग. सो ती सुरुवात होते. आणि जसं मी म्हणालो की अमोलदादा, मी त्याला दादा म्हणतो, तो मोठ्या भावासारखा मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत असतो की या सिच्युएशनला तू असं कर म्हणजे तुला त्याचा फायदा होईल. सो ती जी एक मोठ्या भावाची भावना असते, ते जे प्रेम आहे, तर त्याच्याकडून मला सतत मिळत असतं. हे अमोलदादाबद्दल. मावशीबद्दल तर जेव्हा मला आठवतं आहे आजही पहिला दिवस जेव्हा लुक टेस्टला तो मेकअप करून हे पूर्ण चेंज करून तो आला आणि मी म्हटलं अरे केवढी सुंदर दिसते ही. सो माझा पहिला थॉट हा होता की हा पुरुष नाही आहे, ही स्त्री आहे. सो हे स्टेटमेंट आज त्यांना मी बघत बसली की किती सुंदर दिसावं. मी पहिला अरे ही केवढी सुंदर दिसतीये. सो हा पहिला थॉट मनात आला होता. सो अमोलदादासोबत काम करताना ती मजा येतेच, कारण तो एक उत्तम नट आहे. त्याला बोलायला आय थिंक शब्दांची गरज पडत नाही. त्याच्या डोळ्यांमधून तो खूप काही बोलून जातो असं मला वाटतं. की आम्ही एकत्र 2-3 सीन फक्त दोघांचेच केलेले, त्यामुळे ते बोलावं लागत नाही त्याला. तो फक्त डोळ्यातून व्यक्त होतो आणि समोरच्या आर्टिस्टला ते कळतं की येस याला हे म्हणायचं आहे, आणि ते आपोआप पुढे शब्द निघतात असं मला वाटतं. मी हे म्हणेन अमोलदादाबद्दल. नक्कीच. दिशा, तू काय व्यक्त करशील? हां, जसं की हा म्हणाला की अमोलदादा खरंच खूप मस्ती करतो सेटवर. म्हणजे खरं तर इथे सगळ्यात लहान मी आहे, पण ते चुकीचं आहे. खरं तर वागताना सगळ्यात लहान दादाच वाटतो. पण अमोलदादा माझ्या आईचं कॅरेक्टर करतो आहे आणि तो प्रत्येक वेळी मला माझ्या आईची आठवण करूनच देतो. म्हणजे इथे आल्यापासून मला असं कधीच जाणवलं नाही की मी माझ्या आईपासून लांब आली आहे किंवा तिच्यापासून दूर झाली आहे. तो इतके लाड करतो, इतकं पॅम्परिंग करतो, त्याच्यामुळे मला माझ्या आईची आठवण कधीच नाही आली. आणि त्याच्यासोबत काम करताना मजा तर येतेच आणि शिकायलाही भरपूर मिळतं. आमचं खूप डिस्कशन होतं आधी सीनच्या आधी. तो मला सांगतो काही जागा कशा घ्यायच्या, कुठे घ्यायच्या. सो या गोष्टींचंही डिस्कशन होतं. मजा येते मला त्याच्यासोबत काम करताना. हा फक्त जरा मस्ती जास्त करतो, पण खूप दंगा करतो. दंगा होतो म्हणूनच तो ऑन स्क्रीन खूप छान वाटतो. मला असं म्हणायचं दंगा नाही होत असा एकही दिवस गेलेला नाहीये. म्हणजे तुम्ही मगाशी बघितलं असेल जेवण करताना सुद्धा डबा आधी तो उघडतो आणि पास करतो की अरे हे बघ खाऊन कसं झालंय. तर तिथून सुरुवात होते. विनोद तर त्याचे त्याचे विनोद एवढे कमाल असतात. तो टायमिंग शोधतो. एक आता 2-3 दिवसांपूर्वीच पायल काहीतरी म्हणाली तर तो फक्त एक लुक एवढं काढतो, त्याच्यात विनोद आहे त्याच्यात. सो तो मस्ती भयंकर करतो आणि हसवतो सगळ्यांना सेटवर. चहाच्या बाबतीत सगळे बोलले मी नाही घेणार, मी म्हटलं मी घेणार, ते बोलले मी पण घेतो. तिथेच विनोद नाही त्या. आणि त्याच्याकडे एक उत्तम काय म्हणू आपण त्याला की एक देवानी एक आशीर्वाद दिलाय असं मला वाटतं की क्राऊड पूल करायचं जे ना की कुणी ऐकत नसतं त्याच्या वाक्यानंतर सगळे काय म्हणाला हे त्याच्याकडे ती कला आहे उत्तम. सो ते त्याचे अट्रॅक्ट करतो. विनोद त्याचे कमाल असतात सेटवर. कमाल म्हणजे कमाल. पूर्ण दिवस तुझ्यासोबत स्पेंड करून खूप खूप छान वाटलं. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. आणि तुझ्या आगाऊ येऊ घातलेल्या काही प्रोजेक्टबद्दल आम्हाला सांगशील का? आता मी ही डेली सोप स्वीकारली म्हटल्यावर मी फार कामं अजून काही ठरवू शकत नाही, कारण मालिका डेली सोप आहे म्हटल्यावर ती
पुढे वर्ष 1.5 वर्ष चालेपर्यंत मी दुसरं फोकस करणार नाही आणि मला ते आवडतही नाही ॲक्च्युली. एक काम चालू असताना त्यावर फोकस केलेला बरा या मताचा आहे मी. त्यामुळे हे संपल्यानंतर पुढे तुम्हाला दिसेलच नवीन काही येत असेल ते. नक्कीच. आणि प्रतिशोध एक झुंज अस्तित्वाची या मालिकेला खूप खूप यश मिळो, खूप एपिसोड तुमचे हो, हीच आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. काय मग मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड? जर आजचा एपिसोड आवडला असेल तर प्रोमोटर्स 28 या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा.